शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण मागच्या वेळेला सद्गुरूंची लक्षणं पाहिली होती, कारण त्या ह्याच्यामध्ये ते समर्थांनी सांगताना म्हणजे मुख्य सद्गुरूची चांगली लक्षणं पण सांगितलेली आहेतच, पण त्यावेळी भोंदू गुरु म्हणजे कोणते, विद्या गुरु कोणते, नुसते शिकवणारे जे आहेत ते सद्गुरु गुरु कोणते, आणि या सगळ्यापेक्षा सद्गुरु कसे वेगळे आहेत या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे आपल्याला सद्गुरूंच्या बाबतीत कुठेही साशंकता निर्माण होत नाही. आपण एकदम निश्चिंत होऊन जातो की ह्या गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजेत म्हणजे तो सद्गुरू आहे, आणि त्या दृष्टिकोनातनं आपण थोडंसं बघायला सुरुवात करतो. अर्थात प्रत्येक वेळेला ती वेळ यावी लागते, सद्गुरू भेटण्याची सुद्धा वेळ यावी लागते. याची जन्मात याची देही असं होतच असं नाही, कारण आपली तेवढी साधना पूर्ण व्हावी लागते, तेव्हा आपल्याला सद्गुरू मिळतात. किंवा आपली इच्छा तेवढी प्रबळ असावी लागते, त्यावेळेला आपल्याला सद्गुरू भेटतात. हे सगळं त्यांनी सांगितलं. पण सद्गुरू कसा असावा हे कळण्यासाठी हा समास आपल्याला जास्त महत्वाचा आहे. असे सद्गुरू जे असतात, जे सर्व युक्त असतात, सर्व गोष्टींनी युक्त असतात, असे जे सद्गुरू असतात ते खरं म्हणजे सत्शिष्याला घडवतात. आता सत्शिष्याला त्यांनी घडवलं तरी मुळात सत्शिष्य कसा असावा पाहिजे, शिष्य कसा असायला पाहिजे. शिष्यात सुद्धा अनेक प्रकार आहेत, जसे सद्गुरूंमध्ये आहेत तसे शिष्यांमध्ये आहेत. त्यामुळे शिष्यांमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत, थोडक्या करता आलेले आहेत, नुसतंच कामनापूर्ती करता आलेले आहेत, असे बरेच प्रकार आहेत. पण तरी सुद्धा सत्शिष्य कसा असावा हे यातनं आपल्याला शिकायचंय. आणि कुठेतरी आपल्याला सत्शिष्य होता येत आहे का, हळूहळू त्या दृष्टिकोनातनं प्रगती करता येते का हे बघायचंय. आपल्याला आपल्या मनामध्ये तीव्र इच्छा सद्गुरूंबद्दलची, आपली आधीची सर्व पुण्य किंवा आपलं सगळं जे काही आपली बैठक साधन चतुष्टयाची तयार होणं, मनातून पूर्णपणे त्याबद्दलचा भाव निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये तयार झाल्या की सद्गुरू आपोआपच आपल्याला भेटतात. तोपर्यंत ती तयारी व्हायला अनेक जन्म सुद्धा जावे लागतात, कारण आपण प्रापंचिक आहोत. समोर एवढी ताटं वाढलेली आहेत आणि खायची नाहीत, असं कसं शक्य आहे. त्यामुळे आम्ही खातो, काही काही इकडे तिकडे तिकडे विषय चघळत राहतो आणि आपण थोडंसं यापासून दूर जातो, पण काही हरकत नाही. पण मनुष्य देहामध्ये हे सद्गुरू करणं जास्त श्रेष्ठ आहे, कारण हे मुक्तीचं द्वार आहे. नरदेह हा मुक्तीचं द्वार आहे, म्हणून या देहामध्ये शक्यतो सद्गुरू करावे असं सांगितलेलं आहे. पण इथे शिष्यलक्षण समास आपण जो बघणार होता, या शिष्यलक्षण समासामध्ये जर आपण बघितलं तर हा 104 ओव्यांचा समास आहे आणि दासबोधामधला सर्वात मोठा समास असं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं नाही, आहेच. त्यामुळे हा सगळ्यात मोठा समास आहे. पण जरी मोठा असला तरी सद्गुरू हे आधीच तयार झालेले असतात. सत्शिष्य जो आहे तो तयार व्हायचा असतो. तो कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, काय पद्धतीने त्यांनी आपलं आचरण ठेवलं पाहिजे, हे सांगण्याच्या दृष्टिकोनातनं समर्थांनी हा समास पूर्ण व्यवस्थितपणे, आधीचे समास सुद्धा व्यवस्थितच लिहिलेले असले तरी याच्यामध्ये जास्त उहापोह केलेला आहे. त्यामुळे हा 104 ओव्यांचा समास आहे, जो दासबोधामधला सर्वात मोठा समास आहे. तसं जर पाहिलं
तर आत्मज्ञान मिळवायचंय, सद्गुरूंकडनं आपल्याला आत्मज्ञान मिळवायचंय, सत्शिष्य व्हायचंय, हे सगळ्या गोष्टी आहेत. आता हे आत्मज्ञान मिळवण्यासाठी अतिंद्रिय अशा वस्तूचं ज्ञान आपल्याला मिळवायचंय. कारण परब्रह्म परमेश्वर अतिंद्रिय वगैरे त्याचं सगळं वर्णन आपण बघितलेलं आहे. ते गुणातीत आहे, ते निराकार आहे वगैरे, अनंत आहे, व्यापक आहे, सूक्ष्म आहे, सगळं बघितलेलं आहे. आता त्याचं ज्ञान करायचंय. तर अतिंद्रिय वस्तूचं ज्ञान करण्यासाठी आपली बुद्धी तशी तल्लख पाहिजे. तल्लख पाहिजे म्हणजे बुद्धी ती त्याच्यापर्यंत जाता येतं असं नाही, पण निदान पहिली बैठक तयार करण्याकरता मनबुद्धी वाचायची आवश्यकता असते. त्यामुळे हे वस्तूचं ज्ञान करून घेण्याची कला, तसं जर बघितलं तर माणसाला जे बुद्धीचं वरदान दिलेलं आहे त्यानुसार विचार केला तर ते अतिंद्रिय वस्तूचं ज्ञान करून घेण्याची कला माणसामध्ये निश्चितपणे आहे. प्रत्येकात आहे ती, पण ती सुप्त स्वरूपात असते. तिला जागृत करावी लागते, त्याचा अभ्यास सातत्याने करावा लागतो. आता हे जागृत करावी लागते म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड आहे, ते शिकायचंय, साधी व्यावहारिक गोष्ट आहे, ती आपल्याला शिकायची आहे, त्याच्याबद्दल ज्ञान मिळवायचंय. ही आपल्या मनामध्ये जर तळमळ असेल, आपल्या मनामध्ये प्रकट इच्छा असेल, अत्यंत तीव्र इच्छा असेल, तर आपण त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात करतो. मग हे कुठे मिळेल, काय मिळेल, ते शिकवायला कोण आहे, कसे आहेत, मग त्यांच्याकडनं हे, त्यांना डिग्री कोणती आहे, मग त्यांची एवढी आहे, तर मग आपल्याला ते काय शिकवू शकतील, त्यांची आपली वेळ जमेल का, वगैरे वगैरे, किती गोष्टी आपण त्याच्यासाठी धडपड करतो, कारण आपल्याला ती गोष्ट शिकायची असते. व्यावहारिक ज्ञान म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून एखादी विद्या शिकायची असेल तर इथे तर अतिंद्रिय आहे. बाकीचं जे ज्ञान आहे ते पुस्तकांद्वारे बाहेरून इकडून तिकडून आपण मिळवू शकतो. पण हे जे आत्मज्ञान आहे, हे मिळवण्यासाठी ती मुळात वस्तू अतिंद्रिय आहे. ही अतिंद्रिय जी बुद्धी आहे ती आपल्या इंद्रियातीत, इंद्रिया पलीकडची, ज्याला पण काही वेळेला थोडस, म्हणजे अगदी फार मिळतं जुळतं नाही, पण थोडासा विचार करा, सिक्स्थ सेन्स म्हणतो. किंवा मला ना त्या दिवशी अगदी असं वाटलंच होतं की ते असं असं होणार आहे, हे कुठेतरी इनर माइंडला असतं पहा. म्हणजे ही सूक्ष्म शक्ती जी आहे ती आपल्यामध्ये असते, फक्त आपण ती जागृत करत नाही. ती जागृत करण्याचं आपलं जसं काम आहे, तसं सद्गुरू त्याला दिशा देण्याचं काम करतात. आणि हे जेव्हा दोन्ही एकत्र येतं तेव्हा आपण तो पुढचा प्रवास करू शकतो. त्यासाठी आधी साधन चतुष्टयाची बैठक असावी लागते. ती साधन चतुष्टयाची बैठकच समर्थाने आपल्याला आधीच्या सगळ्या 4 ह्याच्यामध्ये सांगितलेली होती. आणि आता आपल्याला देवदर्शनाकडे कसं जायचं, ते देवदर्शनापर्यंत न्यायचंय. आणि ते हे जे समास आहेत ते 6 आणि 7, 5वा 6वा 7वा असे जे समास आहेत, देवशोधन ते देवदर्शन असं त्याला म्हटलं जातं. देवशोधन म्हटलं जातं कारण का इथे आपल्याला समर्थ किंवा सद्गुरू जे आहेत ते आपली बैठक तयार करतायत आणि आपल्याला ती दिशा दाखवण्याचं काम करतायत. म्हणजे देवशोधन कसं करायचं, सद्गुरू कसा शोधायचा, आपण सत्शिष्य कसं व्हायचं, हे झाल्यानंतर त्यांनी गुरुमंत्र दिल्यावरती आपण काय करायचं, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी असतात. पण हे सगळं जे आहे ते अतिंद्रिय वस्तूंचं ज्ञान करून घेण्याची कला जी आहे ती सद्गुरूंमध्ये परिपूर्ण असते. सद्गुरूंमध्ये ती कला पूर्णपणे वाढलेली असते. त्याचा त्यांनी अनुभूती घेतलेली असते, अनुभव घेतलेला असतो. आणि असा जो जाणता सद्गुरू असतो तो आपल्याला त्या अतिंद्रिय वस्तूची, त्याचं ज्ञान करून घेण्याची पात्रता आपल्यामध्ये निर्माण करू शकतो, जी आपल्यामध्ये सुप्त आहे. निखारा आहे, त्याच्यावर बरीच राख आहे, मग आपल्याला दिसत नाही, पण तो आतमध्ये आहे. त्याच्यावर फुंकर मारली की तो धगधगायला सुरुवात होतो, ती राख सगळी निघून जाते. ते जे काम आहे ते सद्गुरू करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देहाला, मनाला, बुद्धीला वळण लावावं लागतं आणि त्यावेळेला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. अशी ही सद्गुरू आणि सत्शिष्याची जोडी जमावी लागते. ती सुद्धा जमणं इतकं सहज सोपं नाही. ते सद्गुरूंचं, सत्शिष्याचं लक्षण काय आहे ते या समासामध्ये त्यांनी सांगितलंय. सद्गुरू आणि सत्शिष्याच्या जोड्या आपल्याला बऱ्याच माहिती आहेत.
म्हणजे जनार्दन स्वामी आहे, एकनाथ महाराज आहेत, समर्थ रामदास आहेत, कल्याण स्वामी आहेत, विवेकानंद आहेत, रामकृष्ण ठाकूर आहेत, परमहंस ज्यांना म्हणतात ते, त्यामुळे ते आहेत. अशा अनेक जोड्या आहेत. पण त्याच्यापैकीच आपल्याला थोडं तरी होता येईल का, हे सत्शिष्य लक्षणामध्ये आपल्या लक्षात येतं. म्हणून समर्थ इथे सत्शिष्य लक्ष म्हणजे सत्शिष्य म्हणण्यापेक्षा शिष्य लक्षणं सांगतात, कारण चांगली वाईट दोन्ही सांगितली त्यामुळे. तर ती सांगताना ते असं म्हणतात, मागा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण, आता सत्शिष्याची ओळखण सावध ऐका श्रीराम. सद्गुरू आहे, सद्गुरू आहेत, त्यांना ओळखताच आपल्याला येत नाही. याच्याबद्दलही आपण चर्चा ह्याच्या आधी केलेली आहे. अगदी शेजारी बसले असले तरी आपल्या लक्षात येत नाही की हा सद्गुरू आहे. आपले सद्गुरू कदाचित असतील हे आपल्या लक्षातही येत नाही, कारण आम्ही ओळखूच शकत नाही. त्यामुळे आधी हे सद्गुरूला ओळखावं लागतं वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण सद्गुरूच्या बाबतीतून विचार केला तर त्याला सुद्धा सत्शिष्य मिळणं अवघड आहे. शिष्य भरपूर मिळतील, पायलीला पसाभर मिळतील, पण त्याचा उपयोग नाही. सत्शिष्य असणं महत्वाचं आहे, ते फार अवघड आहे. त्यामुळे इथे समर्थांनी सुरुवातीलाच 1 ते 18 ओव्यांमध्ये सद्गुरू, सत्शिष्य, ब्रह्मज्ञान, साधना या सगळ्यांचा मेळ घालण्यासाठी एक प्रकारचा दृष्टांत दिलेला आहे. एक दृष्टांत म्हणजे शुद्ध भूमी वगैरे, बीज वगैरे असा दृष्टांत तो दिलेला आहे. तो दृष्टांत देताना बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे, उत्तम भूमी शोधिली शुद्ध, तेथे बीज पेरिले कीड खाद, का ते उत्तम बीज परिसंबंध, खडके आला श्रीराम. संत दाखले जे देतात ते सुद्धा बहुतेक निसर्गातले जास्ती करून देतात. निसर्गामध्ये राहणारे संत निसर्गातलेच दाखले देतात, आणि त्याच निसर्गात आम्ही राहत असतो, पण आमच्या ते लक्षातही येत नाही. या संत नेहमी निसर्गातले दाखले देतात, कारण निसर्ग नियमामध्ये वागतो आणि संतही नियमानेच वागतात. आता साधं दातृत्व जर बघितलं तर ते निसर्गाकडे पाहावं आणि त्याप्रमाणे दातृत्व असावं असं म्हटलं जातं. त्याचं फार वर्णन करत नाही, पण हे जे आहे संतांचं जे दातृत्व आहे ते सुद्धा निसर्गाप्रमाणेच आहे. कुठलीही अपेक्षा न करता ते सर्वांना सर्व गोष्टी देत असतात, त्यात त्यांचा स्वार्थ नसतो. त्यामुळे नेहमी देताना ते सगळं दृष्टांत जे देत असतात ते सगळे आपल्याला याच्यातले निसर्गाचे देत असतात. आणि ते निसर्गाचे दृष्टांत देताना ते असं म्हणतात, इथे त्यांनी जे म्हटलेलं आहे, उत्तम सुपीक जमीन आहे. खूप छान जमीन, अगदी सुपीक आहे, म्हणजे सद्गुरू जे आहेत ते उत्तम आहेत, काही प्रश्नच नाही. पण कीड खाद असलं धान्य त्याच्यामध्ये पेरलं. पण शिष्य जर संकल्प विकल्पवाला असला, त्याच्या मनामध्ये काहीतरी द्विधा मनस्थिती असली, हे किडलेलं धान्य आहे, करू का नको करू, हे सद्गुरू खरंच सद्गुरू आहेत का नाही, जातोय सगळे म्हटलंय म्हणून, पण जाऊ का नको जाऊ, या द्विधा मनस्थितीमध्ये तो आहे. असं हे कीड खाद असलेलं जर धान्य आहे ते उत्तम उत्तम धान्य नाहीये, इथे किडलेलं धान्य. संकल्प विकल्प करणारा शिष्य आहे. एकदा अशी कथा सांगितली जाते की समर्थांचं एक शिष्य होते म्हणजे त्यांनी शिष्यत्व पत्करलं होतं, पण संकल्प विकल्प असं सत्शिष्य नव्हे बरं का. त्यामुळे फारसा ते कथेचा उल्लेख कुठे येत नाही. हा क्वचित कधीतरी किंवा पुराणात कथात असं सांगितलं झालं असेल, तो समर्थांच्या नावाने जोडला गेला असेल, असंही काही असेल. धात माता दे रे राम, काही कल्पित गोष्टी असतात, काही अशा गोष्टी असतात. तर असं म्हटलं जातं की तो नेहमी म्हणायचा की मी समर्थानं शिष्य केलंय, खरं म्हणजे मी समर्थानं गुरु केलंय, मी समर्थांना गुरु केलाय, इथे मी आहेच आहे. त्याचा संकल्प विकल्प सुद्धा आहे, अजून तो तेवढा पूर्ण तयारीचा शिष्य वगैरे तर नाहीच आहे, पण कायम मनामध्ये द्विधा की हे सद्गुरू नक्की सद्गुरू असतील का. आता त्याला असं वाटायला लागलं की काहीतरी ऐकलंय, हनुमंताचा अवतार आहे, हनुमंताचा जर अवतार आहे तर निश्चितपणे आपल्याला त्यांची परीक्षा घेता येईल.
एक दिवस त्यांनी समर्थांना एका कपाटामध्ये कोंडून ठेवलं. म्हणजे बंद कर, कपाटात समर्थ कशाला जातील खरं म्हणजे, पण ते कपाटात काहीतरी निमित्ताने ते कपाटामध्ये त्यांना जायला सांगितलं. त्यांनी दार बंद करून घेतलं. आता बघू म्हणे उद्यापर्यंत. जर काय ते खरे जर असतील अवतारी पुरुष वगैरे, हनुमंताचा अवतार वगैरे असतील, तर हनुमंत वायुरूप आहे की नाही, हे अर्धवट बुद्धीचं ज्ञान. हनुमंत वायुरूप आहे की नाही, मग त्यांनाही वायुरूप होता आलं पाहिजे. मग वायुरूप होता आलं तर त्यांना एखाद्या पटीतनं बाहेर पण पडता आलं पाहिजे. आता बघू संध्याकाळपर्यंत काय होतं. संध्याकाळी जाऊन जेव्हा त्यांनी दार उघडून पाहिलं तर समर्थ आत नव्हते. पण समर्थ खरंच वायूचं रूप आहे. त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होते, ते बाहेर पडले. असं अडकवून सद्गुरू कधी अडकत नसतात, हेही त्याच्या लक्षात यायला पाहिजे होतं. पण तरी सुद्धा त्याचा काही विश्वास त्याच्यावर बसला नाही. काहीतरी झालं असेल, कोणतरी आलं असेल, दार उघडलं असेल आणि ते बाहेर पडले असतील. म्हणजे इथेही सद्गुरूवरती अश्रद्धा होती, श्रद्धा नव्हती. म्हणजे सुपीक जमीन आहे, पण किडलेलं धान्य त्याच्यावर पडलं तर त्याचा काहीही परिणाम होत नाही. त्यातनं उत्पन्न काहीही होत नाही, पीक निर्माण होत नाही, उत्तम धान्य निर्माण होत नाही. बरं, उत्तम पीक आहे खडकावर पडलं तरी त्याचा उपयोग नाही. हे जसं आहे तसं सद्गुरू आणि सत्शिष्य हे एकत्र भेटले तरच त्यातनं काहीतरी निर्माण होऊ शकतं. सुभूमी आणि उत्तम कण, आता दोन्ही चांगले आहेत. हेही बघा पुढचा एक दृष्टांत. त्यांनी म्हटलंय सुभूमी आणि उत्तम कण उगवेना पर्जन्य विण, तैसे अध्यात्म निरूपण नसता होये. आता इथे सुभूमी पण आहे. सद्गुरू उत्तम आहे, काही प्रश्नच नाही. उत्तम कण म्हणजे तो शिष्यही उत्तम आहे. दोघांना अतिशय एकमेकांबद्दल प्रेम आहे, दोघांची एकमेकावर श्रद्धा, निष्ठा, विश्वास, सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं आहे. सगळं जरी असलं तरी उगवेना पर्जन्य विण, तिथे पाऊस पडायला पाहिजे ना, तर धान्य निघेल, पीक उत्पन्न होईल काहीतरी. तैसे अध्यात्म निरूपण नसता होय. जर सद्गुरूंनी सत्शिष्याला, दोन्ही छान आहेत, नुसत्याच आजूबाजूच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, गप्पा टप्पा करायला सुरुवात केली, पण आत्मज्ञानाचा सुख संवादच तिथे झाला नाही, तर आत्मज्ञान कसं होणार. नुसतं भक्ती करा, नुसतं अमकं करा, नुसतं तमकं करा सांगितलं, इकडे जप करूया, तिकडे संकल्प करूया, इकडे हे करूया, पण जर त्यांनी आत्मज्ञानाचा संवादच त्याच्याशी केला नाही तर काय उपयोग. आपण सद्गुरु लक्षणांमध्ये बघितलं होतं की सद्गुरु कसा पाहिजे, विमळ ज्ञान, समाधान, वैराग्य, अशा बऱ्याच गोष्टी, उदासीन वृत्ती. आणि त्याच्याही वरती त्यांनी सांगितलं होतं सद्गुरु लक्षणांमध्ये अध्यात्म श्रवण निरूपण, हे सगळ्यात महत्वाचं. सद्गुरूंनी सत्शिष्याला अध्यात्माचं निरूपण केलं पाहिजे, अध्यात्माची माहिती दिली पाहिजे, त्या सूक्ष्म तत्वाची माहिती दिली पाहिजे. कारण चांद्रशाखा प्रमाणे त्याला तिथपर्यंत जायचंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शिष्य साधन संपन्न आहे. सद्गुरू ही परमार्थाचा अधिकारी आहे आणि त्याच्याकडे अद्वैत ज्ञानाचं भांडार भरलेलं आहे. ते त्यांनी शिष्याला देणं पण आवश्यक आहे. मग ते आपण सारखे करीत येतात कळ, तोपर्यंत काय उपयोग आहे. म्हणजे सुभूमी आणि उत्तम कण उगवेना पर्जन्य विण, अशा तऱ्हेने त्यांनी या सगळ्या संकल्पना सांगितल्या. बरं, आता हेही सगळं आहे, उत्तम पीक आलं म्हणजे सद्गुरू चांगले, उत्तम भूमी, उत्तम कण, त्याच्यामध्ये पर्जन्य पडला म्हणजे अध्यात्म विद्येचं श्रवण पण केलं, यांनी मनन चिंतन पण सद्गुरू शिष्यानी केलं, सगळं झालं, निष्ठापूर्वक सगळ्या गोष्टी झाल्या. तो सद्गुरू चरणापाशी बसला, त्यांनी सर्व साठा आपल्याला साठवून घेतला आपल्याकडे, हे सगळं झालं. पण तरी सेत पेरिले आणि उगवले, परंतु निगे विण गेले, साधणे विण तैसे झाले, साधकासी श्रीराम. सद्गुरू आणि सत्शिष्य या दोघांमध्ये आत्मज्ञानाचा सुखसंवाद सुद्धा झाला. शिष्य पूर्णपणे तयार झाला खरं म्हणजे, पण इथेच कुठेतरी गडबड झाली आणि तो साधना करेनासा झाला. मला मिळालं ना सगळं ज्ञान, आता काय करायचंय. सद्गुरूंनी मला सगळं दिलंय, आता काही गरज नाही करायची. मला त्यांनी आत्मज्ञान दिलं,
आता इथे तो साधनाच पुढे करेनासा झाला, तर त्याला पुन्हा अहंकार जडण्याची शक्यता असते. अष्टसिद्धी वगैरे आपल्याला सगळं माहितीच आहे. आणि तो पुन्हा घसरू शकतो. म्हणजे शेत पिकलं, धान्य आलं, पण तरी सुद्धा ते धान्य अगदी छान भरभरून आलं, पण तरी सुद्धा त्याचं संरक्षण करावं लागतं, कंपाऊंड घालावं लागतं त्याला. हे कंपाऊंड घातलं नाही तर बाहेर ते येणारे कोल्हे, कुत्रे, गाई म्हशी ते खाऊन टाकतील ना. आणि ते खाऊन टाकलं की त्याचा नाश होईल. म्हणजे या सगळ्याच्यात अष्टसिद्धी, अहंकार, या सगळ्यापासून तो पुन्हा घसरू नये म्हणून सद्गुरूंना त्याच्या भोवती कुंपण घालावं लागतं. आणि घरी आल्यावर सुद्धा त्याची काळजी घ्यावीच लागते ना. म्हणजे आता बघा, हे तिथे आता ठीक आहे, आता ते त्याचं अष्टसिद्धीचं हे गेलं, त्याला अहंकार वगैरे काही नाही, तो निर्मूलन झाला. आता मात्र त्याला काही करायची गरज नाही, असं आहे का? पण धान्य सुद्धा घरी नेलं काढून, ते कणगीत भरलं म्हणा, पोत्यात भरलं म्हणा, किंवा डब्यांमधनं भरून ठेवलं, काय जे असेल ते, हे सगळं केलं तरी सुद्धा त्या धान्याची पण काळजी घ्यावी लागतेच की नाही. म्हणजे घरी आल्यावर सुद्धा जशी धान्याची काळजी घ्यावी लागते, तशी हा उत्तम शिष्याला सर्व ज्ञान दिलं, त्याचा अहंकार गेला, सगळं झालं, तरी सुद्धा त्याची काळजी घ्यावी लागते. कारण तो कुठेतरी घसरू नये. पुन्हा तो घसरण्याची शक्यता असते. सिद्धी बिद्धी सगळं गेलं, अहंकार गेला, तरी सुद्धा त्याचा सांभाळ करावा लागतो. का सांभाळ करावा लागतो? त्याच्यामध्ये आणखीन ते ज्ञान परिपूर्ण झालेलं असलं तरी सुद्धा त्याची काळजी घ्यावी लागते, कारण त्याला पुढे सत्शिष्य करावे लागतात. तो सद्गुरु पदावरती आरूढ झाला की त्याला असं वाटेल, मीच गुरु आहे ते बरं आहे, आणखी शिष्यांना गुरु करू नये. शिष्यांना गुरु नाही केलं म्हणजे माझं सद्गुरुपद कायम राहील. हे उपयोगाचं नाही. त्यांनी ती परंपरा पुढे चालवली पाहिजे, म्हणून त्याचीही काळजी घ्यावी लागते. इथपर्यंत त्या सद्गुरूंना सत्शिष्याची काळजी घ्यावी लागते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग पुढे सांगताना म्हणजे आपल्याला माहिती आहे की विवेकानंदांसारख्यांना सुद्धा नंतर त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं की नाही, तुला हे कार्य पुढे न्यायचंय, तू नाही म्हणलंस तरी करायचंय, माझं सगळं ज्ञान तुला दिलंय. आणि ती शिष्य परंपरा चालू राहिली पाहिजे ना. ती शिष्य परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे. असाच तो शिष्य सद्गुरूच्या ठाई पूर्ण तयार झाला पाहिजे. मी गुरु, बाकी आता कुणाला नको करायला, हा अहंभाव पुन्हा त्याच्यामध्ये येता कामा नये, म्हणून तेही त्यांना जपावं लागतं. असं सगळ्या पद्धतीने त्यांनी ते वर्णन, सेत पेरिले आणि उगवले परंतु निगे विण गेले, साधने विण तैसे झाले साधकांची. अशा तऱ्हेने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि हे सांगताना आता पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे 11व्या ओळीमध्ये, तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे श्रीराम. कारण पण सगळेजण ह्या अविद्येच्या अंमलाखालीच राहत असतो, अविद्येच्या ह्याच्यामध्ये राहत असतो. आजूबाजूचं वातावरण विषयांचंच आहे. त्यामुळे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे हे विषय सगळीकडे पेरलेले आहेत. केव्हा आपला बळी कुठे पडेल सांगता येत नाही. त्यामुळे हा अविद्येचा अंमल जो आहे तो कायम असतो. आणि त्याच्यासाठी मुळामध्ये आपल्यामध्ये ते आत्मज्ञानाबद्दल चिकाटी असली पाहिजे. ऐसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले, त्यासाठी सतत साधन केलं पाहिजे. सतत सावध राहावं लागतं आपल्याला. शिष्य सुद्धा सावध, दक्ष, साक्षेपी असाच असावा. कारण फक्त राजकारणात सावध, दक्ष, साक्षेपी राहून चालत नाही. राजकारण निरूपणात येऊये म्हणून सांगते, तर तसं राहून चालत नाही. शिष्य सुद्धा तसा असावा लागतो. कसं आहे, आपण बघितलंय, विश्वामित्रांचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी 3 वेळा तपश्चर्या केली ब्रह्मनिष्ठ होण्यासाठी. 3 वेळा 25-25 वर्ष तपश्चर्या केली. का केली? तर पहिल्यांदा 25 वर्ष झाल्यानंतर त्यांच्याकडे ती मेनका आलेली आहे, म्हणजे मेनका आलेली आहे. तिचं ते सौंदर्य आणि हे सगळं बघून ते भुलले आणि त्यांची तपश्चर्या भंग झाली. हे आपल्याला माहिती आहे, ही कथा फार सांगत नाही, पण 25 वर्षाची उपासना त्यांची धुळीस मिळाली. पण ते सगळं झाल्यावर ते पुन्हा तपश्चर्येला बसले आणि हिचे ते सौंदर्य वगैरे पाहून भुलले होते
आता त्यांनी रंभेला पाठवली ना, रंभा जी होती ती मात्र बिलकुल अत्यंत साधी, व्यवस्थित, काहीही न बोलणारी, त्यांना सगळी पूजेची तयारी करून, साधेपणा, अत्यंत साधेपणा. पण तिच्यावरही ते चिडले. त्यावेळेला त्यांना काम नाही, पण क्रोध मात्र आला. शकुंतला पहिल्यांदा मेनकेच्या वेळेला काम प्रगट झाला होता, पण नंतर 25 वर्षांनी काम आला नाही. मला माहिती आहे, तू मला माझी तपश्चर्या भंग करायला आलेली कोणीतरी आहे, मी बिलकुल तू येऊच नको, तू निघून जायत ना. हा क्रोध आला. क्रोधही येऊन चालत नाही. ती तपश्चर्या भंगली, पुन्हा 25 वर्ष करावं लागलं. म्हणजे किती म्हणजे परीक्षा घेतली जाते हे आपल्याला विश्वामित्रांच्या कथेवर. आम्हाला फक्त विश्वामित्र म्हटलं की मरे मेनकाच आठवते, दुसरं काही आठवतच नाही. पण त्यांनी एवढी वर्ष तपश्चर्या केली, त्यांनी तो गायत्री मंत्राचे द्रष्टे ते आहेत, हे आम्ही काहीच लक्षात ठेवत नाही. पण ही जी सतत आपली दृढ निश्चय जो आहे, मी चुकलो पण पुन्हा प्रयत्न करतो, मी चुकलो पण पुन्हा प्रयत्न करतो, हे जे पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं, जरी घसरलो तरी पुन्हा वरती चढण्याचा प्रयत्न करणं, हे जे आहे हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे केव्हा कुठला बळी पडेल हे सांगता येत नाही. त्यासाठी तर दक्ष राहावंच लागतं. सातत्याने साधना करून या विषयांपासून दूर राहण्यासाठी सावध राहावं लागतं. सद्गुरू आपल्याला कधी बोध करतील तो क्षण टिपण्यासाठी दक्ष राहावं लागतं. दक्ष राहावं लागतं म्हणजे उत्तिष्ठ जाग्रत जे म्हटलं जातं ते कायम दक्ष राहावं लागतं. म्हणजे सावधही राहावं लागतं, दक्षही राहावं लागतं आणि साक्षेपीही राहावं लागतं. सातत्याने प्रयत्न करत राहावे लागतात. मग त्या प्रयत्नात यश येवो किंवा अपयश येवो. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे इथे, म्हणून 12वी ओवी, म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु, सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू, सत्कर्म सद्वासना पारू, पाववी भवाचा श्रीराम. उपासना म्हणजे सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम, निरंतर श्रीराम. सत्शिष्याच्या दृष्टिकोनातनं अत्यंत आवश्यक असलेल्या या 2 ओव्या आहेत, 12 आणि 13. या सर्व गोष्टींमध्ये सातत्य हवं. आता बघा, साधन, आत्ताच मी सांगितलं, कायम साधन करणं अत्यंत आवश्यक आहे. अभ्यास करायला हवा. अभ्यास करायला हवा म्हणजे काय? सातत्याने ते आठवणं, म्हणजे तप करणं, अभ्यास करणं, अशा गोष्टी आहेत. सातत्याने एखादी गोष्ट आठवून, वाचून, स्मरण करून, श्रवण करून ती आपल्या हृदयात साठवणं आणि ते साठवून त्याप्रमाणे आचरण करणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात अभ्यासामध्ये. स्वधर्म, आपला स्वधर्म काय आहे तेही लक्षात घ्यावं लागतं. मी जर घरामध्ये आई आहे तर आईचे कर्तव्य मला पार पाडणं गरजेचं आहे. प्रपंचही करायचं आहे, कारण तोही नेटका करायचाच आहे, पण प्रपंच करता करता परमार्थ करायचंय हेही लक्षात ठेवायचंय. पण तो प्रपंच करताना ते पुढे आपण बोलूया, कारण ती शेवटची ओवी आहे. पण मग इथे अभ्यास करायचे, स्वधर्म जो आहे तो करायचा आहे. काही वेळेला वाटतं त्यापेक्षा नोकरी केलेली बरी, परधर्म चांगला वाटतो, पण तिथे तरी श्रम करावेच लागतात. हे तिथे गेल्यावर मला कळतं, तोपर्यंत बरं होतं ते घरी होते ते, असं नंतर वाटायला लागतं. मग कधी एकदा रिटायरमेंट घेऊ अशी या वाटायला लागतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, परधर्म भयावा. आपल्याला जे शक्य आहे, आपल्याला जे कर्तव्य आहेत, त्या कर्तव्याप्रमाणे मग भले नोकरी करणं हे सुद्धा काही वेळेला कर्तव्य असू शकतं. मग ते धरल्यानंतर त्यातलं स्वधर्म कर्म आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे आपला स्वधर्म जो आहे तो करणं महत्वाचं आहे. सद्गुरू मिळणं हे त्याहून महत्वाचं आहे. आणि त्यानंतर सत्संग हा तर आवश्यकच आहे, कारण कायम सदासंगती सज्जनांची धरावी असं समर्थ सांगतात. तो सत्संग महत्वाचा आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं आचरण करून आपल्याला सत्शिष्य व्हायचंय. बघा, साधन, अभ्यास, स्वधर्म, सत्संग, सद्गुरू, सत्शिष्य, आणि हे सगळं कसं आहे, नित्य नेमानी करायचंय. आज 1-2 दिवस केलं, 4 दिवस बुट्टी मारली, असं करून चालत नाही. नित्य नेम, सत्शास्त्र विचार, शास्त्राचा विचार करणं, त्यानुसार आपलं आचरण ठेवणं, हेही महत्वाचं आहे.
सत्कर्म, कर्म करताना नेहमी चांगलं कर्मच करावं. सत्क्रिया, ज्या क्रिया कर्म वेगळं क्रिया वेगळ्या आपल्याला कर्माच्या सिद्धांतामध्ये ते वाचायला मिळतं. या सगळ्यामध्ये सद्वासना, सदुपासना अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत, ज्या सत्शिष्य होण्यासाठी महत्वाच्या आहेत. आणि या सगळ्यामध्ये सातत्य पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विवेक पाहिजे, विचार पाहिजे, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी असताना सत्शिष्याला परमार्थ साधना ही त्याची जीवन प्रणाली झाली पाहिजे. जीवनाचं मार्गक्रमण या दृष्टिकोनातून झाली पाहिजे, परमार्थ साधनेच्या दृष्टिकोनातून. मग सत्संग, सत्कर्म, स्वधर्म ही सगळी बहिरंग साधन आहे. पण सद्वासना, सदुपासना वगैरे जे सांगितलेलं आहे ही अंतरंग साधन आहे. आधी बहिरंग साधना आहे. ती बहिरंग साधना व्हायला लागल्यानंतर ते आत मुरायला लागलं ज्ञान, की मग अंतरंग साधना आहे. असा मोठा प्रवास आहे. आणि त्यामुळे हे गुरु शिष्यांचे संबंध दृढ असणं अत्यंत यातली एक गोष्ट जरी कमी पडली, या 11 गोष्टी सांगितलेल्या आहेत समर्थांनी याच्यामध्ये. त्यामुळे साधना, अभ्यास, सद्गुरु, सत्शिष्य, सत्शास्त्र विचार, सत्कर्म, सत्क्रिया, सद्वासना, सदुपासना, स्वधर्म, सत्संग, नित्यनेमी, हे सगळ्या मागे जर बघितलं असतं सद हे आहेच. म्हणजे चांगलं हा भाग आहेच. सत्कर्म म्हटल्यावर आपण, पण त्या सच्च्या उपासनेकडे जायचा जो सच्चिद आनंद आहे, त्या सच्च्या मध्ये आपलं सगळं चैतन्य मिसळून टाकून जर उपासना केली तर आनंद नक्की प्राप्त होतो. त्याला ब्रह्मानंद म्हणतात. म्हणजे असा हा सच्चिद आनंदाचा प्रवास आहे, हेही आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. यातली एक गोष्ट कमी पडली तर पाषांड संचरे बळे, मग मात्र ते सगळं काही होणार नाही, असं त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये सद्गुरू आणि सत्शिष्याचं संपूर्ण वर्णन केलेलं आहे. सद्गुरू चांगला आहे, शिष्य चांगला आहे. आता ह्या ह्याच्यामध्ये सद्गुरूचेनी अशीच शिष्य पालटे, 6वी 9वी आहे खरी ही, पण जाता जाता सांगते, सद्गुरूचेनी असत शिष्य पालटे, परंतु सद्गुरु शिष्य सत्शिष्य असद्गुरु न पालटे, काजे थोरपण तुटे म्हणून. या इथे त्यांनी जे सांगितलं, सद्गुरू चांगला आहे पण शिष्य असत्य म्हणजे असत आहे, त्याला काही तो तेवढा चांगला नाही, मगाशी जसे बघितले त्याप्रमाणे. पण तो जो असत शिष्य आहे, म्हणजे असत शिष्य असा जो आहे, त्याला सद्गुरू चांगला करू शकतो, जर तो सद्गुरू चांगला असेल तर. पण पुढचं असं त्यांनी म्हटलंय की सद्गुरू असद्गुरूच आहे, म्हणजे तो त्या पदापर्यंत पोहोचलेला आहे, पण नंतर मात्र तो सिद्धी विद्धी यांच्याच मागे लागलेला आहे, थोडासा घसरलेला आहे, असं मग तो सद्गुरू होऊच शकत नाही, नंतर तो खाली घसरला. त्यामुळे सद्गुरूंनी परब्रह्मापासून खाली येणं आणि सद्गुरू होणं वेगळं, आणि सद्गुरूंपासून पुन्हा आणखीन असद्गुरू होणं हे पायरी काही चुकीची आहे. त्यामुळे तसं होऊनच चालत नाही. पण तसं जर झालं आणि शिष्य खूप चांगला आहे, तर तो सद्गुरूला पालटवू शकत नाही, हे निश्चित आहे. तो त्याच्या संगतीने भुलून जाऊ शकतो, पण तो पालटवू शकत नाही, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. कारण त्याला आपण सद्गुरू आहे हा मोठेपणा आलेला असतो. असा मोठेपणा काही ठिकाणी काही संतांना आलेला आहे, क्षणभराकरता. म्हणजे ते असद्गुरू होते असं नाही. आता कबीराची गोष्ट सांगितली जाते, त्यावरनं मी फक्त उदाहरणादाखल, रामानंद अत्यंत श्रेष्ठ सद्गुरू होते, ते पराकोटीला, पण कुठेतरी कुठेतरी एखाद वेळेला मनामध्ये द्विधा निर्माण होणं हे सुद्धा सद्गुरूंच्या बाबतीत असू नये, असं जे आहे त्या बाबतीतली ही गोष्ट आहे. म्हणजे ते अत्यंत चांगले सद्गुरू होते, आणि कबीर हा सत्शिष्य होता. कबीराची गोष्ट असं, रामानंद स्वामींनी जी फार गोष्टीत शिरत नाही, आपल्याला वेळ पुरणार नाही, पण आपल्याला त्यातलं फक्त मागचं मर्म दृष्टांतापुरतं समजावून घ्यायचंय. याचा अर्थ कुणी असा नाही करायचा की रामानंद सद्गुरू होते, असं बिलकुल नाही. एका क्षणी एका क्षणी असं जे आहे की त्यावेळेला असं झालं की मुळात कबीराला सद्गुरू सत्शिष्य करून, म्हणजे शिष्य करून घ्यायचा का नाही, इथपासूनच चर्चा होती. कारण त्याला कशाला शिष्य करून घ्यायचं, कारण तो काही फारसा पारंगत नव्हता, त्याचं ज्ञान किती असणारे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी. हो नाही करता करता त्याचा एक अनुभव आला, त्यांचा चांगली म्हणजे हे झालं की त्यांच्याबद्दलचं, आणि तो सद्गुरू त्यांनी
रामानंद स्वामींना केलं. आता केल्यानंतर सुद्धा थोडासा कुठेतरी भाव असा होता की श्राद्ध करायचं होतं. म्हणजे आपण जे पितरांना जेवायला वगैरे बोलवतो तशा पद्धतीने मठामध्ये कार्य करायचं होतं. आणि मग हे सगळं करत असताना सगळ्यांना, मग कोणाला फुलं आण, कोणाला आमका आण, कोणाला संविधान अशी कामं दिली. कबीराला कोणतं काम द्यायचं? पण त्याला कुठलं काम दिलं तर ते शोभेल का? कारण ते जातीचा थोडासा प्रश्न येत होता. मग ते चालेल का? असे काहीतरी तर्कवितर्क शिष्यानी केल्यामुळे असेल किंवा काही. मग त्याला असं सांगितलं की दूध आणायचं काम त्यांना देऊ. खीर करायचंय ना, तर खिरीमध्ये जे दूध टाकायचंय ते दूध आणायचं काम कबीराला देता येईल. कारण दूध कोणीही कधीही कुठूनही कसंही आणलं तरी ते पवित्र धरलं जातं. असे एक आपल्या शास्त्रामध्ये हे आहे. म्हणून कबीराला पाठवतात. आता कबीराला दूध आणायला पाठवल्यानंतर कबीर म्हणजे खरं म्हटलं ना तर काय म्हणायचं, तो प्रॅक्टिकल फार आहे. आपल्या भाषेमध्ये सांगितलं, पण त्याला तो प्रत्येक गोष्ट तत्वावरती घासताना सुद्धा तो ही पण थोडा विचार करायचा. तो पण तितकाच तयारीचा होता. तो म्हणला मी जातो, मी दूध घेऊन येतो, काही हरकत नाही. आणि तो दूध आणायला जातो, तो मेलेल्या गायी समोर बसतो, चारा घेऊन जातो. म्हणतो गाई चारा खा पण दूध दे, चारा खा पण दूध दे. असं दोन्ही गोष्टी, दूध काही येत नाही, मेलेली गाय आता दूध कसं देणार? पण मग सगळे शिष्य येतात, अरे बाबा तुला काही कळतं का, मेलेली गाय दूध कशी देणार रे? तू चारा खा म्हणून तिला म्हणतोय आणि दूध दे म्हणून सांगतोय, तुला दूध आणायला सांगितलं. सगळे तिथे ताटकळत थांबलेत. आणि मग ते म्हणतात की असं जर आहे. मग तो म्हणतो की जर हे मेलेले सगळेजण पितर जेवायला येऊ शकतात तर मेलेली गाय दूध का नाही देऊ शकत? आता ह्याचं उत्तर द्यायचं म्हणजे त्यांनी तेही त्यावेळेला सिद्ध करून दाखवलं की यापेक्षा जिवंत असतानाच त्या माणसांची सेवा करा ना. मेल्यानंतर हजारो माणसं जेवायला घालायची आणि जिवंत असताना त्या माणसाला त्रास द्यायचा, याच्यापेक्षा त्या माणसाची सेवा, जो वृद्ध असेल, दुःखी असेल, किंवा पिडलेला असेल, गांजलेला, त्याची सेवा तेव्हा करा ना. ते महत्वाचे. हे शिकवण त्यांनी त्यातनं न बोलता दिलेली आहे. म्हणजे इथे रामानंद स्वामी खाली घसरले असं म्हणण्याचा उद्देश नाही, पण असं घडू शकतं असं मला सांगायचंय. इथे त्यांनी सत्शिष्याची जी लक्षणं सांगायला सुरुवात केली, 19 पासून 32व्या ओवीपर्यंत त्यांनी सत्शिष्याची लक्षणं सांगायला सुरुवात केलेली आहे. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशीळ, शिष्य पाहिजे केवळ, विरक्त अनुतापी श्रीराम. अशा तऱ्हेने इथपासून सगळी शिष्यांची लक्षणं सांगितलीत. एवढ्या ओव्या वाचण्यापेक्षा आपण बघूया त्याचं महत्वाचं काय आहे. तर या सत्शिष्यांची जी लक्षणं सांगितलेली आहेत याच्यामध्ये सद्गुरुवचनी पूर्ण विश्वास, हा पूर्ण विश्वास असणं सुद्धा महत्वाचं आहे. मग आता इथे नेमकं कबीराचीच गोष्ट येईल की बघ, पूर्ण विश्वास ठेवलेला नाही त्यांनी. दूध आणायला सांगितलं, पण दूध आणायला सांगितलं तेच आणायला तो गेला होता ना. मग त्याचं म्हणणं, जर सद्गुरूंकडे पितर जेवायला येतात तर मग गाय का नाही जिवंत होऊन मला तेवढ्या पुरतं दूध देत? ही निष्ठा त्यांनी ठेवली होती प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून. असो, पण सद्गुरु वचनी पूर्ण विश्वास हे महत्वाचं आहे. दुसरं, तो आचार शुद्ध असायला पाहिजे. म्हणजे सदाचार हा थोडं सांडू नये, तो ते आचार शुद्धता त्याच्याकडे असली पाहिजे. तो नेमस्त म्हणजे नियमानी वागणारा हवा. कारण या जीवन प्रणालीमध्ये थोडेसे नियम आपल्या मनामध्ये ठेवावे लागतात, त्याप्रमाणे वागावं लागतं. वेण्णा स्वामी सुद्धा नैवेद्य वेळेवर घेऊन जात असत. काही इकडची दुनिया तिकडे हो, पण नैवेद्य त्यांचा वेळेवर जायचा. पण यासाठी शम दम तितिक्षा हे ते साधन चतुष्ट आहे. नेमस्त नियमाने वागण्याकरता ती बैठक तयार करावी लागते. अनन्य भावानी शरणागती, केवळ दास्य भक्ती किंवा वंदन भक्ती, या सगळ्या भक्तीमध्ये आपण बघितलंय अनन्य भावानी शरणागती ही अत्यंत आवश्यक आहे. गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर तुकामाई त्यांच्या गुरु होत्या. आणि त्यावेळेला तुकामाईंनी त्यांना एवढ्या प्रचंड शिव्या दिलेल्या आहेत, पण त्यांची निष्ठा काही, ते पूर्ण शरणागत भावाने गेले की मला तुम्हाला सद्गुरू करायचं, शिव्या द्या नाही तर गोड बोला, काही करा, पण मी तुम्हालाच गुरु करणार. ही पूर्ण शरणागती होती. इतकंच नाही, त्यांना त्या खड्ड्यात बसून, ती गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, खड्ड्यात बसायला सांगितलं, वरनं टाकलं आणि म्हणे खड्डा खणून बघा, तुमची मुलं त्याच्यात आहेत, मारा त्याला. मारायला सांगितलं. ते
शांत होते. सद्गुरूंनी सांगितलं जप करत बस, शांतपणे जप करत बस. ते शांतपणे कोणी मारा, कोणी काही करा, कोणी शिव्या द्या, त्यांचं काही लक्ष नव्हतं गोंदवलेकर महाराजांचं. म्हणजे ही अनन्य भावाने शरणागती आहे. निष्ठावंत सद्गुरूप्रती निष्ठा असणं, निष्ठा बुद्धी असणं, हेही तितकंच महत्वाचं आहे. नंतर साक्षेपी, आत्ताच मी बघितलं, साक्षेपी दक्ष हे आपण आत्ता बघितलं. मनाने निर्मळ पाहिजे, मन स्वच्छ पाहिजे, चित्तशुद्धी ही अत्यंत महत्वाची आहे आणि साधन चतुष्टयामध्ये ती येते. विरक्त, आणि ह्या सगळ्यापासून वैराग्य. वैराग्य म्हणजे नुसतंच वरकरणी वैराग्य नव्हे, मनापासून भावना, मनापासून एखादी गोष्ट सोडून देणं, त्याला विरक्त असं म्हटलं जातं. आणि सुचिष्मन, शुद्ध पवित्र असं मन आणि पवित्र असं आचरण, दोन्ही गोष्टी इथे आवश्यक आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत धीराचा, धीर, उगीच गडबड गोंधळ करणारा नाही, धैर्याने वागणारा असाही असणं गरजेचं आहे. उदार, मनाने उदार पाहिजे. संपत्ती त्याच्याकडे असेल नसेल, पण तो मनाने, काया वाचा मने, तरी त्यांनी आपली सेवा उदार मनाने दिली पाहिजे. परोपकार करणारा, निर्मत्सरी. सद्गुरू जे आपल्याला सांगतील, जे अध्यात्म मार्गाचं घडवून देतील, दर्शन घडवून देतील, किंवा अध्यात्म संबंधी आपल्याला सांगतील, त्या मार्गाने वाटचाल करण्यासंबंधी सांगतील, त्या सगळ्याचा अर्थ बघणारा, त्या अर्थाचं आकलन करून घेणारा, नुसती पारायण करणारा नाही, तर आकलन करून घेणारा आणि ते आकलन करून त्याप्रमाणे आचरण करणारा, अशा पद्धतीने तो असायला हवा. तो प्रेमळ तर असायलाच हवा. युक्तिवंत, बुद्धिवंत, सात्विक, साधक, साधनकर्ता, जगन्मित्र, अशी जवळजवळ बरीच लक्षणं त्यांनी याच्यातनं सांगितलेली आहेत. आणि ही सगळी लक्षणं त्यांनी 19 ते 32 या ओव्यांमध्ये सांगितले. शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा, शिष्य पाहिजे दृढव्रताचा, वगैरे अशा पद्धतीने. आता ह्या सद्गुरू, अशा तऱ्हेचा हा सत्शिष्य असेल, तर सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिष्याने देहाला, मनाला आणि बुद्धीला एक शिस्त लावावी लागते, एक वळण द्यावं लागतं. तेव्हा त्याचा जो जीव आहे तो व्यापक होतो. त्या जीव व्यापक होतो म्हणजे जीव ह्या सगळ्या देहबुद्धीतून हळूहळू बाहेर पडायला लागतो आणि आत्मबुद्धीकडे वळतो. आणि आत्मबुद्धीकडे गेल्यानंतर तो व्यापक होतो. हे विश्वची माझे घर, अशी त्याची वृत्ती तयार होते. आणि मग ही जी त्याची ज्ञानकला आहे, जी मी पहिल्यांदा म्हटलं होतं की ही जाणीव प्रत्येकामध्ये असते, अतिंद्रिय जाणीव, ती त्याची जागृत व्हायला लागते. ती त्यावेळेला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पार पडल्यानंतर ती जाणीव अध्यात्म दृष्टिकोनातनं जागृत होते. व्यवहारात आपली जागृत कधी कधी होत असते, पण आपण लक्ष देत नाही आणि ती जागृत करण्याचं कामही करत नाही. म्हणजे इथे म्हणजे दृश्य जे विश्व जे आहे त्याबद्दलची अनासक्ती, त्याच्यात राहावं लागणारच आहे का, ते दिसणारच आहे, आपल्या बरोबर ते कायम असणार आहे, पण त्यातली दृश्याची अनासक्ती, मनाचा मोठेपणा म्हणजे उदारपणा, मनच पूर्ण सगळीकडे भरवून टाकलं की विश्वची माझे घर ह्या संकल्पनेपर्यंत आपण जातो. मनाचा मोठेपणा, प्रत्येक गोष्टी दुसऱ्याला माफ करून टाकणं, प्रत्येक गोष्ट एखादी वाईट घडली तर सोडून देणं, या ज्या गोष्टी म्हणजे सांगायला खूप सोपं आहे, अमुक तमुक झालं होतं ते सोडून दे ना, आता जाऊ दे ना, आत्ताचाच क्षण चांगला आहे ना, तो उपभोगून घे, हे सोडून देणं माणसाला जमत नाही. त्यामुळे ते सोडून देणं हा मनाचा मोठेपणा आहे. लीनता पाहिजे, सद्गुरूंच्या ठिकाणी लीनता पाहिजे, दीनता नको, लीनता पाहिजे. त्यामुळे सद्गुरूंवरती निष्ठा असायला पाहिजे आणि साधनाचं सातत्य, म्हणजे दृश्याची अनासक्ती, मनाचा मोठेपणा, सद्गुरूंच्या चरणी लीनता आणि दृढ निष्ठा, साधनाचं साहित्य, हे सत्शिष्याचे पंचप्राण आहेत. हे पंचप्राण आणि या सगळ्या गोष्टी, सद्गुरु लक्षणं हे एकत्र आले की त्या सूक्ष्म अशा अतिंद्रियाचं ज्ञान आपल्याला व्हायला लागतं, ती कला आपली जागृत व्हायला लागते. आता हे सगळं सांगितल्यानंतर समर्थांचं हे असं असं करावं म्हटल्यानंतर काही गोष्टी आम्हाला संभ्रम पडतो, हे करू का नको करा, हे म्हटलं तर चांगलं आहे, म्हटलं तर वाईट आहे, मग करू नये, हे आई गोष्टी ते आपल्याला सांगतात. त्याप्रमाणे इथे सुद्धा सत्शिष्य सांगितल्यानंतर शिष्य कसा नसावा हे पण सांगतात. शिष्य नसावा अविवेकी, 33वी ओवी आहे.
शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी, संतप्त देही श्रीराम. म्हणजे शिष्य नसावा अविवेकी. आता जी पहिली लक्षणं मी सांगितली ना, त्याच्या विरुद्ध लक्षणं इथे पुढच्या ह्याच्यात सांगितलेली आहेत. असा नसावा, कामना वासना याच्यात गुंतून पडणारा नसावा, म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम, या गर्भवासामध्ये आनंद मानणारा असाही नसावा. अशा तऱ्हेने अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. शिष्य कसा नसावा? अविवेकी नसावा, विवेकाने सारा सारा विवेक, आत्मानात्म विवेक त्याला पुढे करायचा आहे, तर तो विवेकी असावा. संसार दुःखी नसावा, म्हणजे संसार दुःखी असावा, कारण संसारातली दुःख आपल्याला भोगायला लागली तर आपण हळूहळू आपोआपच त्यातनं संसार काही योग्य नाही असं म्हणून बाहेर पडू शकतो. कारण दुःख परमेश्वराकडे आपल्याला नेत असतं. हा गर्भ श्रीमंत अजिबात नसावा, कारण खूप श्रीमंत असल्यानं तर देह कष्टवता येत नाही. कायम सुखासीन, सुख जरूर मिळवावं, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख असलं तर आपणही आनंदी होतो. तेव्हा सुख किंवा आनंद मिळवायला हरकत नाही, सुख मिळवायला हरकत नाही, पण याचा अर्थ त्या सुखामध्ये आसक्ती ठेवायची नाही, ही पहिली गोष्ट. आणि सुख मिळालं तरी सुखासीन व्हायचं नाही. आम्हाला सुखासीन प्रत्येक वेळेला पटकन होता येतं आणि मग देह कष्टविता येत नाही, देहाला कष्ट करण्याची सवय होत नाही. त्यामुळे गर्भ श्रीमंत नसावा. पण असं म्हटलेलं आहे की जो संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. त्रिविध ताप, आपण त्रिविध ताप पाहिलेले आहेत म्हणून ते प्रत्येक गोष्ट सांगताना डिटेलमध्ये आपण सांगितली की याच्यासाठी, की आता फक्त एवढंच म्हणायचं त्रिविध ताप आपण पाहिलेले आहेत. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, हे तिन्ही ताप आपण पाहिलेले आहे. आणि हे जे आहेत, ह्या त्रिविध तापाने जो पोळला जातो, तिन्ही प्रकारचे ताप यांनी जो पोळला जातो, कुठेतरी आपल्याला दुःख काहीतरी मिळाल्याशिवाय आपल्याला सुखाची कल्पना येत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला दुःख पचवायची ताकद निर्माण होते. ही पॉझिटिव्हली आपण विचार केला तर दुःख आल्याने काय काय होतं, तर दुःख पचवायची ताकद होते. आणि ती पचवता येणं हेही महत्वाचं आहे. आणि ती आपण भोगलेली असली तर आपल्याला दुसऱ्याला काय दुःख होत आहे याची जाणीव होते. म्हणून मग त्याच्यामध्ये तो प्रेमळपणा निर्माण होतो. तो उगीच काहीतरी सांगत नाही, व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतो. म्हणून जो संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. त्या दुःखाच्या प्रत्येक गोष्टीत स्वानुभवाला महत्व आहे हो. म्हणजे याचा अर्थ सगळी दुःख आपल्यालाच यायला पाहिजेत असं नाही, पण जी काही दुःख आपल्याला येते, त्रिविध ताप आहे, त्यातलं एक 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 दुःख जरी आपल्याला आलं तरी सुद्धा पुरेसं आहे. अख्खं आयुष्य आमचं सुखामध्ये गेलं आणि शेवटी जर आमच्या पदरी दुःख आलं तरी काही हरकत नाही, तोही आपल्याला कुठेतरी मार्गक्रमणा करण्याचाच भाग असतो. त्याशिवाय आपल्याला स्वानुभव नसेल तर तिथे सुद्धा त्या दुःखाची तीव्रता आपल्याला जाणवत नाही. आणि संसार दुःखातनं बरेच वेळा वैराग्य येऊ शकतं की हे सगळं आता सोडून द्यावं, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. अशा तऱ्हेने ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग इथे आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे 40व्या ओळीमधली. सद्गुरु हुनी देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे. सद्गुरु हुनी देव मोठा. आता इथे आपल्याला फार स्पष्टीकरण करायचं कारण नाही, कारण कबीर म्हटलेलं आहे, आज कबीर डोक्यात आलाय त्यामुळे कबीराने म्हटलेलं आहे, गुरु गोविंद दो खडे काके लागो पाय. गुरु गोविंद म्हणजे सद्गुरु पण आहेत आणि परमेश्वर पण आहे. गुरु गोविंद दो खडे काके लागो पाय, बलहारी गुरु आपणे, गोविंद दियो बताय. अरे गोविंद त्यांनीच तर आपल्याला तिथपर्यंत नेलेलं आहे. मग त्यांनी जर तिथपर्यंत नेलेलं आहे तर ज्यांनी आपल्याला तिथपर्यंत नेलंय त्याला आधी वंदन करायला पाहिजे की नाही. म्हणून सद्गुरूंनी देव म्हटलंय बरं का. पण इथे काहींच्या मनामध्ये शंका येईल, मग परब्रह्म त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. परब्रह्म म्हटलेलं नाही. परब्रह्माचं शबल रूप म्हणजे सद्गुरु. आतापर्यंत आपण सांगत आलोय, सद्गुरु हुनी देव मोठा. देव, ईश्वर, परमेश्वर, जगदीश्वर काही म्हणा, तो मोठा जयास वाटे तो करंटा.
कारण सद्गुरूच आपल्याला देवाकडे नेतो, त्याचं दर्शन करून देतो, म्हणून तो श्रेष्ठ आहे. हा सद्गुरू मोठा का, याच्यासाठी 41 ते 50 ओव्या पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे. कारण देवाला कल्पांत आहे. हरिहर हे सुद्धा नष्ट होणारे आहेत, तेही गुरुच आहेत ना. आपण चत्वार देव जर बघितले तर त्याच्यात ते सुद्धा देवच आहेत, शक्ती आहेत त्या. पण ते सुद्धा कल्पांतामध्ये नष्ट होणार आहेत. बरं, तो एक भाग सोडा. इथे गुरुतत्व जे आहे हे मात्र कायम राहणार आहे. परब्रह्माचं स्वरूप म्हणून जे गुरुतत्व आहे ते कायम राहणार आहे. आणि हे आपल्याला परोक्ष ज्ञान जे आपण घेतो ते आधी सद्गुरु शास्त्रद्वारा, ग्रंथाद्वारे आपल्याला देतातच, दुसऱ्याच्या डोळ्याने परोक्ष. आणि पण नंतर जे सद्गुरूंना अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे, ते अपरोक्ष स्वानुभूतीवरचं ज्ञान जे आहे ते सुद्धा प्रत्यक्ष झालेलं ज्ञान ते आपल्याला देतात आणि मोक्ष प्राप्ती करून देतात. हे देव आपल्याला मोक्ष प्राप्ती करून देत नाहीत, सद्गुरू मोक्ष प्राप्ती करून देतात. आणि त्यामुळे सत्शिष्याचा त्याच्यावरती विश्वास, श्रद्धा डळमळीत होता कामा नये. लागता सद्गुरूची वचने 51व्या झाले ब्रह्मांड पालथे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे ब्रह्मांड पालथे झालं म्हणजे काय? हे सगळं विश्व ज्या वेळेला सद्गुरूंनी त्यांची वचनं सांगितली, त्यांचं आत्मज्ञान आमच्यामध्ये प्रवाहित केलं आणि आमच्यापर्यंत येऊन आम्हाला आत्मज्ञान झाल्यावरती काय होतं? झाले ब्रह्मांड पालथे. आतापर्यंत हे विश्व दृश्य जे आहे ते आम्हाला खरेपणाने वाटत होतं, आता त्यातला मिथ्यापणा आम्हाला कळायला लागला आणि त्याच्या मागचं तत्व आम्हाला कळायला लागलं. इथपर्यंत सद्गुरू आम्हाला नेतात, त्या मूळ मायेपर्यंत नेतात. कारण मूळ माया आणि परब्रह्म ही एकाच नाण्याची दोन बाजू आहेत. तिथपर्यंत नेणारे ते सद्गुरू आहेत. हे ईश्वर तिथपर्यंत नेत नाही. ईश्वर फक्त शक्ती प्रदान करतो, जगाचं ईशन करतो, त्याप्रमाणे तो करतो. म्हणून सद्गुरूला पूर्णपणे शरण जाणारे सत्शिष्य परमेश्वरा समान निर्मळ पवित्र होतात. आणि नंतर पुढे जाऊन सद्गुरू त्यांना त्याच्याही पुढे नेतो, परमेश्वराच्याही पुढे नेतो, त्या परब्रह्मापर्यंत नेतो आणि ते मोक्षाचे मानकरी होतात. म्हणून सद्गुरू हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. अशा तऱ्हेने त्यांनी 41 ते 50 जवळजवळ ओव्यांपर्यंत वर्णन केलेलं. 54व्या ओळीपासून 70व्या ओळीपर्यंत काही इतर अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्पष्टपणे काही वेळेला त्यांनी वाईट उपमा पण दिलेल्या आहेत. असंच शिष्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे शिष्य कसा नसावा, तो संसारात गुरफटलेला असतो, प्रपंचाचा हव्यास असतो, मानला प्रपंची आनंद, परमार्थी केला विनोद, असं त्यांनी म्हटलंय 57व्या ओळीमध्ये मला वाटतं. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थी विनोद. हा हल्ली विनोद करणं आपल्याला फार आवडतं. पहा, कित्येक व्हॉट्सअपवर मेसेज असे येतात जे आपल्याच परमेश्वराची टवाळी करणारे असतात. त्याचा मागचा अर्थ समजावून घेत नाही, त्याच्या मागचं तत्व समजावून घेत नाहीत आणि विनोद मांडतात. आणि अशा तऱ्हेने ते भ्रांत मूढ मतिमंद गुरु केल्याचा फक्त दिखावा करतो. आणि असा कोणता तरी बडा गुरु करतो की लोकांनाही भ्रम पडावा, हाचा गुरु एवढा बडा, आणि मग त्याच कौतुक करत राहतो. नाही, मलाच सद्गुरूंनी सांगितलंय, माझ्यावरती त्यांचं हे अमक, इतका अहमपणा, म्हणजे गुरुचा दिखावा तो करत असतो की गुरूंचं आणि माझं केवढं सख्य आहे, अशा पद्धतीने. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असा जो शिष्य असतो, वाईट नामधारी शिष्य असं म्हणूया आपण फार तर, हा जो नामधारी शिष्य असतो ना त्याचा काही उपयोग नाही. कारण तो फक्त आपली टिमकी वाजवण्यासाठी त्यांनी सद्गुरू केलेला असतो, बाकी त्यामागे काही हेतू नसतो. असा जो आहे साईड बाय साईड केलेला गुरु असं म्हणूया आपण तसा. तर त्या अशाला समर्थांनी खूप वाईट उपमा दिलेल्या आहेत. त्यांनी ह्याच्यामध्ये असं ओव्या वाचत नाही वेळेच्या अनुसार, पण ह्या साधारण 54 ते 70 ओव्यांमध्ये हा भावार्थ आलेला आहे की त्यांनी म्हटलेला हा जो आहे ना, हा उकिरड्यात लोळणारा गाढव आहे. त्याला कितीही तुम्ही सुगंधी अत्तर लावा, काही उपयोग पडणार होणार नाही. त्याला त्याचा आनंद नाही. त्याला आनंद कशात आहे? उकिरड्यामध्ये लोळण्यामध्ये आनंद आहे. तसा या सगळ्या आनंदाच्या वातावरणामध्ये, सुगंधित वातावरणामध्ये ह्याला मात्र उकिरड्याची सवय आहे. असा हा शिष्य आहे. अंधारात घुबडाला, घुबडाची पण उपमा दिलेली आहे. जो अंधारात कायम राहतो त्या घुबडाला
सूर्यप्रकाशामध्ये विहार करणाऱ्या हंसाची समज कशी येणार? असा हा असत शिष्य आहे. दृश्य भोगाचा भिकारी आहे, त्याला भिकारी म्हटलेलं आहे, पण त्याला हे दृश्य भोग, विषय भोगच आवडतात, जे दृश्य आहेत, ज्याच्यामुळे शाश्वत उपभोग घेताच येत नाही, आत्मानंदाचा उपभोग घेता येत नाही, ब्रह्मानंदाचा उपयोग घेता येत नाही. तो या भोगांच्या घाणीमध्येच पसरून जातो. त्याला सत्संगाची आवड कशी निर्माण होणार? आणि कुत्र जसं हाड चघळतं ना, कुत्र हाड चघळतं, त्याला हाडं खायला दिली जातात, त्याला असं वाटतं की आपण काय मस्त चघळायला मिळतंय आपल्याला, पण ते चघळत असताना त्या हाडामुळे त्याचंच रक्त त्याच्यातनं बाहेर पडत असतं. त्याचंच रक्त म्हणजे ते हाड कुठेतरी जखम करतं, तिथलं रक्त येतं, तेच रक्त तो पित असतो, पण त्याला असं वाटतं त्या हाडातनं ते रक्त आलंय. अशा तऱ्हेने हा जो कुत्र जसं हाड चघळतं तसं हा इंद्रिय भोग घेत असतो आणि इंद्रिय भोगामध्येच रमतो आणि आपलंच सगळे शक्ती कमी करून टाकतो. अशा तऱ्हेने त्यांनी म्हटलेलं आहे, हे सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. असं शिष्य होण्यामध्ये काहीही अर्थ नाही, असं शिष्य होऊ पण नाही. अशा तऱ्हेने त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन करताना आपल्याला एक आठवण येते ती म्हणजे असं एखाद्याचा आपण मंत्र घेतो, सद्गुरू त्यांना करतो, त्यांच्याबद्दल निष्ठा ठेवायला पाहिजे. पण या काहींच्या बाबतीत काय होतं, असे हौशे नवशे शिष्य व्हायला तयार असतात. हौशे नवशे असंच म्हणावं लागेल त्यांना, म्हणजे नुसते हौशी खातर घेतला का गुरुमंत्र, हो घेतला ना, हे सांगण्यापुरतं, बाकी त्याच्यात काही अर्थ नसतो. साताऱ्याला समर्थांना एक भोळा ब्राह्मण भेटला असं म्हणूया आपण, आपण कशाला वाईट म्हणायचं, भोळा म्हणूया. तो समर्थांबरोबर जायला लागला सगळीकडे, वेगवेगळ्या ठिकाणी. समर्थ नाही, चला चला माझ्या बरोबर येतोय, येऊ दे. हा चांगला होता, पण कसं झालं, त्याची वासना काय होती, बरं आहे म्हणला, समर्थांबरोबर गेलं, 4 वेळा श्रीराम जयराम जय जयराम रघुवीर समर्थ म्हटलं, त्यांचं ऐकत बसलं, गेलं कानात, ते शिरलं, ते शिरलं नाही, शिरलं ते नाही शिरलं, पण 4 वेळेला चारी ठाव व्यवस्थित खायला मिळतं. म्हणजे सकाळी नाश्ता, दुपारी हे, संध्याकाळी चहा, ब्रेक के बाद अमकं वगैरे सगळं मिळतं. बरं मिठाई खायला मिळते, काही इतर गोष्टी, काजू बेदाणे खायला मिळतात, चांगलं आहे. आपण आपल्या ह्यांच्या सान्निध्यात राहू, यांचाच मंत्र घेऊन टाकू. समर्थ त्याला मंत्र देतात, कारण काही गोष्टी सिद्ध करण्याकरता काहींना मंत्र द्यावा लागतो. त्याप्रमाणे त्यांनी तो मंत्र दिला त्यांना. समर्थांना हे काही कळलं नाही असं नाही, हा कशा दृष्टिकोन, कारण ते आपल्या हृदयात बसलेले असतात, परब्रह्माचं स्वरूप. त्यामुळे त्यांनी त्याला मंत्र दिला, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत जा म्हणून. आणि नंतर काय झालं, हे मंत्रविंत्र घेतला आणि नंतर थोडं पुढे गेले आणि तिथे ते जंगलात वनात फिरताना काहीच मिळालं नाही खायला. आता काहीच खायला मिळालं नाही, खाण्यापिण्याची आवाळ, ते प्रवचन तर ऐकायचं, त्यांचं ते म्हणायचं ते म्हणायचं, भिक्षा तर मागायला जायची, भिक्षा कुठे मिळाली नाही तर नाही खायची, पाचच घरी मागायची, केवढी बंधन आहेत ही. पण तो तरी तरी जात होता पुढे पुढे. पण नंतर मात्र त्याला कंटाळा आला आणि तो म्हणला, हे ह्याच्यात काय अर्थ नाही, हे एकदा तर मुठभर पोहे खावे लागले आणि त्याच्यावर अख्खा दिवस काढावा लागला, हे काय उपयोगाचं म्हणलं, ह्याच्यात काही मजा नाही. आणि त्यावेळेला नेमके रंगनाथ स्वामी तिथे आले. आणि रंगनाथ स्वामी आपल्याला माहितीये की त्यांना पूर्णपणे याचं ऐश्वर प्राप्त होतं, म्हणजे लक्ष्मी त्यांच्या मागे पळत असते, एवढं ऐश्वर त्यांना प्राप्त होतं. रंगनाथ स्वामी हे समर्थांचे मित्र होते, शिष्य नव्हते, पण ते समर्थ पंचक ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये ते होते, म्हणजे श्रेष्ठ होते. ते तिथे आले आणि त्या दिवशी मात्र सगळ्यांना मिळालं. तेव्हा ते म्हणजे आज कसं काय हे एवढं जेवायला मिळालं, रंगनाथ स्वामी आहेत ना, त्यांच्यावरती लक्ष्मी त्यांच्या मागे धावत येते, त्यामुळे आज पंचपक्वान्नाचं जेवण त्यांनी आणलेलं आहे, त्यांच्याकडनं आलेलं आहे, आपलं काहीच नाही, असं समर्थांनी सांगितल्याबरोबर हा त्यांच्याकडे गेला आणि म्हणला, तुमच्याकडे कायम असं? हो म्हणलं, माझ्याकडे कायम असं, कारण काय म्हणजे लक्ष्मीच असते माझ्याकडे, असं त्यांनी सांगितल्यावर तो त्यांचा शिष्य झाला. पण ते म्हणले, तू काहीतरी कुणाचा मंत्र आधी घेतलायस का? हो म्हणे, ते समर्थांचा घेतला होता, पण ते काय खरं नाही म्हणे. हो का, मग म्हणे त्यांचा त्यांना परत देऊन ये ना, परत देऊन ये आणि मग माझ्याकडे मी तुला मंत्र देतो. तेही त्यांचेच होते ना, मंत्र परत द्यायला गेले आणि त्यांनी सांगितलं, मंत्र परत द्यायचा ना? समर्थाने सांगितलं, काही नाही, नुसता एक चूळ घे आणि तो मंत्र म्हणता म्हणता खडकावर टाकून दे. आणि त्यांनी तो खडकावर टाकला, चूळ भरला आणि मंत्र म्हणत म्हणत तो चूळ टाकून दिला, त्याची वाचा गेली. ते म्हणे, आता तुला बोलण्याचं काही कामच नाही, फक्त खाण्याचंच काम आहे, मग मंत्र काय करायचंय?
पण मग त्रयोदशी मंत्र त्यांनी टाकून दिला, पण मग त्याच्या चूक लक्षात आली वगैरे वगैरे, हा पुढचा भाग. पण काही वेळेला असं होऊ शकतं. तसंच आणखीन त्यांनी सांगितलेलं आहे, डोमकावळ्याची पण उपमा दिलेली आहे असो, पण त्यांनी पुढचं एक सांगितलं, काखे घेऊन या दारा मरणे मज संन्यासी करा, तैसे विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी. नुसतं एकीकडे ज्ञान सांगतोय, पण काखे घेऊन या दारा म्हणजे विषयभोग काही सुटलेला नाही. आता हा विषयभोग जर सुटला नसेल तर काय उपयोग आहे, नाही का? आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये काखे घेऊन या दारा, समर्थ एकनाथांनी लग्न केलेलं आहे, त्यांनी संसार मांडलेला आहे. त्यांच्या संसारात त्यांच्या पत्नीची साथ होती म्हणून तर ते म्हणतात माझं अध्यात्म उत्तम चाललंय, कारण माझ्या पत्नीची मला साथ आहे. आणि तुकोबा म्हणतात कुठूनही कर्कशा दिली, बरं झालं या संसारातनं मी मोकळं झालो. दोघंही छान आहे म्हणतात, दोघंही अध्यात्मामधले आहेत, दोघांनी लग्न केलेले आहेत, दोघांनी संसार केलेला आहे. पण तो संसार त्यांनी कसा केला तर एकनाथ महाराजांचं उदाहरण उत्तम आहे, तुकाराम महाराजांचं उदाहरण उत्तम आहे. म्हणजे प्रपंच सुखे करावा, परत परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नसे. जसं काखे घेऊन या दारा मी म्हटलेलं आहे, सद्गुरूला शरण जावं हे सगळं नीट आहे, पण असं होत नाही की हेही करीन आणि तेही करीन. करायला दोन्हीही लागतं, पण एकातली आसक्ती पूर्णपणे काढून टाकावी लागते. संसार करायचा आहे, त्या पत्नीमध्ये सुद्धा लक्ष्मी पाहिजे. लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे, त्या पत्नीमध्ये सुद्धा विष्णू पत्नी पाहिजे, म्हणजे तिला त्या जागेवर ठेवायचंय. रामकृष्ण परमहंसांनी शारदा मातेला देवी काली माता समजलं होतं, अशा तऱ्हेने त्यांनी तिच्याशी संसार केलेला आहे. तसंच एकनाथ महाराजांनी सुद्धा त्यांच्या पत्नी बरोबर या पद्धतीने संसार केलाय. त्यांच्या घरात खेळणारी त्यांची छोटी मुलगी, प्रपंच केल्यानंतर कर्तव्य कर्म म्हणून त्यांना पुत्रप्राप्ती ह्या पुढचा प्रजापती व्रत ज्याला म्हटलं जातं, या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी घडत असतात. हा खूप मोठा विषय आहे, पण तरी सुद्धा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांची मुलगी जर नुसती खेळत असली परकरी पोर, ती जे खेळतात त्यांना लगेच तिच्यामध्ये राधा दिसायला लागायची, तिच्यामध्ये गोपी दिसायला लागायच्या. मुलगा त्यांचा आला तर त्यांना कृष्ण दिसायला लागायचा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते परमेश्वर पाहत होते. संसारात सुद्धा परमेश्वर, हे जमलं तर प्रपंच सुखे करावा. समर्थांनी शेवटची वेळ तीच घेतलेली आहे. कारण इथे आता असंच शिष्य जे आपण आतापर्यंत पाहिले की जे शिष्य चांगले नाहीत, यांनी मग काय करायचं? त्यांना परमेश्वर प्राप्ती होणार नाही हे मान्य, पण त्यांना पुन्हा सद्गुरूला शरण जाऊन या सगळ्या गोष्टी केल्या तर ते सत्शिष्य होऊ शकतात. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आधी जे सत्शिष्याची लक्षणं सांगितलेली आहेत ते जर केलं तर होऊ शकतं. कारण सद्गुरू ही माऊली आहे. एखादं मूल आपलं चुकलं, वाईट मार्गाला गेलं, काही झालं तर आपण आपण पूर्णपणे त्याच्यावरती त्याला कवटाळून घेतो आणि चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतो. हे जसं आईच फक्त मुलाकरता करू शकते, तसं शिष्य जर आडमार्गावर गेला, वाईट मार्गावर गेला, शिष्य होण्याच्या लायकीचा नसला, पण परी तो पुन्हा परत आला तर सद्गुरू त्याला माऊलीप्रमाणे जवळ घेतात. ती शरणागती स्मशान वैराग्यासारखी त्याची नसावी. ही अनन्य शरणागती असेल, त्याची स्थिती दोलायमान नसेल, त्याला क्रोध, अभिमान, तिरस्कार हे सगळं त्याचं बाजूला ठेवून ते त्याला आपल्या जवळ घेतात आणि आपल्या जवळ घेऊन सत्शिष्य करण्याची प्रगती त्याच्यामध्ये करू शकतात. ते माऊली आहेत. सद्गुरू माऊली म्हटलं जातं ते या करता. आणि अशा तऱ्हेने हे सगळं करताना शेवटची ओळ जी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेले प्रपंच सुखे करावा, परंतु काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नसे. इथे समर्थ मात्र लौकिक आणि पारलौकिक दोन्ही जीवनाची जी गुरुकिल्ली आहे ती सांगतायत आपल्याला. कारण प्रपंच आणि परमार्थाचा मेळ घालूनच त्यांनी परमार्थ आपल्याला सांगितलेला आहे. कारण आपल्यासारख्याला प्रपंचात राहूनच परमार्थ करायचा आहे. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी, ज्यांना परमार्थ करायचा आहे, संसाराचं वैराग्य घेण्याचं काहीही कारण नाही असं ते आपल्याला सांगतायत. कारण संसाराचं वैराग्य घेण्याचं काहीच कारण नाहीये. इथे का म्हटलेलं आहे? संसारात कसं दाईसारखं आणि आईसारखं हे सोप्या शब्दात गोंदवलेकर महाराज सांगतात की नाही आपल्याला. म्हणजे संसार जो करायचा आहे
तो दाईसारखा करायचा आहे, दूर राहून. पण हे जे करायचंय आपल्याला, परमार्थ जो करायचा आहे तो आईच्या प्रेमळ भावनेने करायचा आहे, हे निश्चित करायचंय. आणि म्हणून प्रपंच सुखे करावा, पण परमार्थ बुडवावा नाही, परमार्थ वाढवावा म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रपंच करता करता आपल्याला परमार्थ वाढवता येतो, आणि तो तसा करायचा आहे. संसाराचं वैराग्य घ्यायचं कारण नाही, उलट संसार नेटका करायचा आहे. समर्थाने नेटका, नेटका म्हणजे जेवढ्याच तेवढा हवा असेल तेवढ्या, फार आसक्तीने करायचा नाही. आपली कर्तव्य कर्म करायचे, प्रेमाने करायचे, सगळ्यांशी प्रेमाने वागायचंय, सगळ्यांच्या आनंदात आनंद मिळवायचा आहे, पण दुःखाच्या वेळेला सगळ्यांच्या पाठी उभं राहायचंय. आणि हे सगळं करत असताना संसार करावा नेटका आसक्ती विरहित करायचंय. मग पुढचं आम्ही विसरून जातो, ते लक्षात ठेवायचं. इथे नेटका करता फिका होत जातो, आपापच त्यातली आसक्ती. सगळ्याच गोष्टी जर आपण त्याच्यात आसक्त होऊन राहिलं, हे माझं, ते माझं, ते माझं, त्या सुनेला देताना सुद्धा कटकट करायची. आणि मग म्हणायचं नको नको, आमच्याकडे अशीच पद्धत, अगं करू दे ना, काय करायचंय. तिने केलं तर तुम्ही मोकळ्या व्हाल ना परमार्थ करण्याकरता. आणि उलट जे काय करेल ते चांगलंच करते असं म्हणावं, म्हणजे ते आनंदाने आणखीन करेल. फारच उत्तम, आपल्याला काहीच करायला नको. संसारातलं म्हणते, उरलेला वेळ सन्मार्गी तरी लावता येईल ना म्हातारपणी. 2 वेळा व्यवस्थित खायला मिळालं, खायला मिळालं म्हणजे आसक्ती विरहित. आपल्या शरीर धारणे पुरतं खायला मिळालं, चांगलं खायला मिळालं, आयतं खायला मिळालं तर काय वाईट आहे. चांगलं म्हणावं आणि मोकळं व्हावं. हे असं झालं आणि ते तसंच झालं म्हणण्यापेक्षा, ते आपण चांगलं झालं म्हणून आपण जिभेचे चोचले करू नये, आपल्या ह्याच्यात आहेत ना. म्हणजे आहे ते 4 जण जर घरातली खाणार आहे तर ते चांगलंच असणार आहे, ते वाईट कसं असेल, नाही का. अशा बारीक बारीक गोष्टी आहेत. पण संसार करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो, मग आपल्याला सगळं चालतं. असं केलं का वा वा छान, तसं केलं का वा वा छान. त्यांचे त्यांना अनुभव घेऊ देत प्रपंचातले, आणि त्यांचं त्यांना शिकू देत की काय बिघडलं, काही अडथळे येतील, काही कठीण समय येतील, त्यातनंही ते बाहेर पडू शकतील. हे त्यांच्यावर सोपवणं आहे. हे त्यांच्यावर सोपवलं की आपण परमार्थ करायला मोकळे राहतो. आपण प्रपंचात राहून परमार्थ करू शकतो. आणि प्रपंचात राहून परमार्थ करणं हे सगळ्यात अवघड काम आहे, जे आपल्याला संधी मिळालेली आहे. कारण वनात जाऊन, अरण्यात जाऊन तिथे परमार्थ करणं सोपं आहे हो ऋषीमुनींना, असं मी नेहमी म्हणते. सोपं आहे का नाही माहिती नाही, कारण की मी कधी गेले नाही. पण म्हणायला काय हरकत आहे. आम्हाला प्रपंचात 10 विषय डोळ्यासमोर असताना त्यातली आसक्ती काढून त्यातला आनंद तो लुटायचा आहे, ते दृश्याचा आनंद तो लुटायचा आहे, त्याच्यात परमेश्वर पाहायचंय, हे महत्वाचं आहे. म्हणून प्रपंचात राहून परमार्थ करणं अत्यंत अवघड आहे. पण समर्थ सांगतात प्रपंच करा नेटका, नेटका करता फिका होत जातो. म्हणून समर्थांनी ही शेवटची ओवी इथे लिहिलेली आहे. शिष्य होता आलं नाही, सत्शिष्य होता आलं नाही, तरी आम्ही असशिष्य झालो, आम्हाला जमलंच नाही काही. पण प्रपंच तर आम्हाला नक्की करता येतो, कारण तोच आम्ही करत आलोय. पण तो करताना नेटका करावा, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नसे. पण करायचंच नाही, हे मात्र चुकीचं आहे. विवेकानंद, 1-2 मिनिटं. विवेकानंदांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की 1000 माणसांपैकी 999 माणसांनी गृहस्थाश्रम जरूर स्वीकारावा, पण प्रपंच करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो, याला अनुषंगून 999 माणसांनी गृहस्थाश्रम जरूर करावा, पण आयुष्याच्या काळामध्ये तारुण्यापासनं हळूहळू, तारुण्यापासनं, बालपणी म्हटलेलं नाही, तारुण्यापासनं किंवा आयुष्याच्या संध्याकाळी सर्व मोहांना दूर करावं. कारण आदर्श गृहस्थाश्रम आदर्श संन्यासी निर्माण करू शकतो. पुढे संन्यासी निर्माण व्हायचे, पुढे लोक निर्माण व्हायचे, चांगले संत निर्माण व्हायचे. तर निर्माण करण्यासाठी 999 लोकांनी उत्तम गृहस्थाश्रम करावा, नेटका प्रपंच करावा, आणि समाज रचनेसाठी ते आवश्यक आहे. साधू संतांचं भरण पोषण कोण करणार. एखादा वैराग्यपूर्ण साधू झाला, लग्नच केलं नाही, प्रपंच वाढवला नाही, त्याचं सांभाळ कोण करणार. भिक्षेचं महत्व त्याच्यासाठी आहे. आणि गृहस्थाश्रमी लोक हे सगळं करू शकतात, भिक्षा देऊ शकतात, लोकांना त्या मदत करू शकतात, त्यांना काही आश्रम बांधू देऊ शकतात, त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरं बांधू शकतात, हे गृहस्थाश्रमी लोक करू शकतात. त्याच्यासाठी लागणारा पैसा अडका हा सगळा प्रपंचातून मिळू शकतो. अशा दृष्टिकोनातनं
परमार्थ वाढवावा आणि त्यासाठी प्रपंच जरूर करावा. म्हणून प्रपंच करावा नाटका म्हटलेलं आहे. आणि त्यातूनच पुढे एखादा संत निर्माण होतो. 999 लोकांनी संसार केल्यानंतर एखादाच सूर्याजी पंत आणि राणूबाई तयार होणार ना. त्यातनं एखादाच संत तयार होणार. एवढी त्याची कमतरता आहे. आणि तेच जीवनासाठी, समाज जीवनासाठी, देवकारणासाठी महत्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे योग्य नव्हे. दासगणू महाराजांनी सुद्धा अशी कथा आहे की त्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं, एका बाईने तुमची मुलं मला कार्यासाठी आणून द्या असं त्यांनी सांगितलं. तर एका बाईने तिचा जो जरासा कमी होता तोच मुलगा आणून दिला. ते म्हणलं मी इथे पांजरपळ नाही उघडलेला, कारण तुमचे किती पुत्र आहेत? 4 आहेत. एक डॉक्टर आहे, एक वकील आहे, एक आमका आहे. नाही, ते सगळेजण उत्तम सेटल झाले, ह्याला काहीच जमत नाही, म्हणून त्याला तुमच्याकडे घेऊन ये की हा तुम्हाला मी देते. ज्याला काहीच जमत नाही तो तू माझ्याकडे आणून ठेवते. तो काय पांजरपळ उघडलाय का मी? मला सत्कार्यासाठी लोक हवेत. त्यांनी शिष्य व्हावं वगैरे म्हटलेलं नाहीये. मला सत्कार्यासाठी लोक हवेत. मग देताना सुद्धा मला चांगली मुलं द्या. विवेकानंदांच्या इथे तीच अट आहे. समर्थांनी सुद्धा ज्याला लिहिता वाचता येतं त्यांनाच शिष्य केलेलं आहे. समर्थांनी जसं केलेलं आहे तसं 200 वर्षानंतर, 250 वर्षानंतर विवेकानंदांनी सुद्धा किमान ग्रॅज्युएशन झालेला इथे काम करू शकतो. शिष्यपदी म्हणा किंवा अध्यात्माचं काम करायला सुद्धा किमान ग्रॅज्युएट ही त्यांची अट आहे विवेकानंद मठाची. मग हे का केलेलं आहे? कोणालाही काही जमत नाही अध्यात्म करावा असं नाहीये. म्हणून प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे हा करायचा आहे. त्याच्यासाठी सत्शिष्य कसा असावा याबद्दल त्यांनी आपल्याला आधी सद्गुरू आपण त्याचा निश्चय करायचा आहे. तो झाल्यावर आपण सत्शिष्य व्हायचंय. हे दोन्ही वेवलाईन जुळल्या की मग अध्यात्म मार्गाकडे जायचंय. म्हणून आधी देव शोधन आणि मग देव दर्शन असे हे 5, 6, 7 असे आहेत. पण 5व्या त्याच्यामध्ये साधकाची लक्षणं पण त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत. त्यामुळे साधन चतुष्टयामध्ये पण हा समास येतोच. त्याप्रमाणे आपण पुढचा नंतर बघणार आहोत. हा सगळ्यात मोठा समास होता. पुढच्या वेळेला पुढचं समर्थ काय आपल्याला सांगतायत ते बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.